तर पुण्यामधल्या अपघातानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। पुण्यामधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज आंदोलन करणार आहेत। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन धडकणार आहे। तर आज अजित पवार सुद्धा पोलिसांकडून आढावा घेण्याची शक्यता आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, काही महत्त्वाच्या घडामोडी आज घडताना दिसतात, प्रामुख्याने काय सांगता येईल आज या प्रकरणामध्ये? सगळ्या काय काय नेमक्या घडामोडी आहेत ज्यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे? नक्कीच आज पुन्हा एकदा सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची चौकशी होणार आहे, कारण विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्यामुळे त्या अगोदर या दोघांची चौकशी करण्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी ठरवलेलं आहे। त्यासाठी 11 वाजता विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि यातले 6 पोलीस कोठडी जे मिळालेले आरोपी आहेत त्यांची चौकशी होणार आहे। त्यानंतर पब मालक आता पुण्यात आक्रमक झालेले आहेत। आमचा व्यवसाय आहे, आमची गुंतवणूक आहे, आमचा कर्मचारी वर्ग आहे, एका घटनेवरून जर आमचा व्यवसाय अडचणीत येत असेल तर हे नाही जमणार, यासाठी ते आंदोलन करणार आहेत। तर तिसरे आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा आज पुणे पोलीस आयुक्तांसमोर या सगळ्या विरोधात आंदोलन करत असून पुणे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्या आंदोलनाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निषेध आंदोलन करण्याचे ठरवले, त्यावर सुद्धा आपलं सर्वांचं लक्ष आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात जे पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार हे कुठे दिसलेले नाहीत। आज अजित पवार एका खासगी दौऱ्यासाठी पुण्यात येणार आहेत, त्यावेळेस ते पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे या सगळ्या घटनांमध्ये काय काय घडतंय हे पाहावं लागेल। मात्र आज 2:30 वाजता या 6 आरोपींना पुणे पोलीस कोठडी मागून घेऊ शकतात, वाढीव कोठडी देण्याची मागणी करू शकतात। त्या अगोदर चौकशीमध्ये काय काय पुढे येते ते पाहावं लागेल। अग्रवाल कुटुंबियाच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट आलेल्या आहेत, त्यामुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत। गुरुप्रसाद, बरोबर, त्यामुळे आज नेमकं काय घडतं, आरोपींबाबत सुद्धा काय घडतं, त्याचबरोबर कशा पद्धतीने राजकीय वातावरण तापतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद बालाजी, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।